प्लास्टिकचा पिशवी मला आढळत नाही. मी मध्य प्रदेशच्या स्वच्छतेचे कौतुकच करते. मध्य प्रदेशमध्ये इंदोर आणि भोपाळ या नगरपालिकेला 10 वर्ष झाले नंबर 1चं देशातलं पारितोषिक मिळतं. कुठेच कचरा नाही. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला ती परिस्थिती बघायला मिळत नाही. अनेक ठिकाणी निवडणुका नाही झालेल्या आहेत, प्रशासक आहेत. त्यामुळे मग ते काही झालं की लोक म्हणतात त्यांनी काम नाही केलं, त्यांनी काम नाही केलं. त्यांनी त्यांचं काम करावं, नाही केलं तर आम्ही त्यांचं बघू, पण तुम्ही तुमचं पण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता एक निश्चय सगळ्यांनी करायचा आहे. मी शिवशक्ती परिक्रमा केली होती. या शिवशक्ती परिक्रमेमध्ये मी काय केलं होतं, सगळ्या तीर्थक्षेत्रांचं शक्तीपीठांचं दर्शन घेतलं होतं. त्यांनी काय बोललं झालं, कोणाचं काही झालं का, काही कशासाठी झालं. कधी कधी माणसामधला आतला अंतरात्म्याची ऊर्जा संपत असते. मॉरल नसतं कार्यकर्त्यांमध्ये, मॉरल वाढलं, उत्साह झाला कार्यकर्त्यांना. पण त्या शिवशक्ती परिक्रमेचं असं आहे आता की कुठलाही कार्यक्रम करते तर त्याची सुरुवात शिवशक्तीपासूनच होती. म्हणून मी आपल्या दैवस्थानांनाच साथ घातली. मी दगडूशेठ हलवाई गणपतीपासून पुण्यामध्ये सुरुवात केली, मी मुंबईमध्ये सिद्धिविनायकापासून सुरुवात केली आणि आपल्याकडे नक्की निश्चितच आपल्या वैद्यनाथ प्रभूपासून सुरुवात केली. मंदिरांमध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिकचा वापर होतो. कारण लोक प्लास्टिकच्या पिशवीत फुलं घेऊन येतात, जाताना प्रसाद प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जातात, प्लास्टिकच्या पिशवी कापून दूध देवावर टाकतात, प्लास्टिकच्या पाण्याच्या पिशव्या इथे वेगवेगळे लोक पिण्याच्या पाण्याच्या सणावाराला, श्रावण सोमवारी, शिवरात्रीला वाटत राहतात. जर मंदिरांनी ठरवलं की माझ्या परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर आम्ही करू देणार नाही, फार मोठं योगदान आहे. त्या गरीब पूल घेणाऱ्या माणसाला परवडत नाही, प्लास्टिकची पिशवीच घ्यावी लागते. त्याला काही पिशवी विकत घेता येत नाही. आणि मशीन आमच्या बोर्डाने दिली आहे, तर तुम्हाला लगेच मशीन म्हणलं की कार लगेच बऱ्याच लोकांच्या बोर्ड आहे, इथं काही मशीन आहे, वेल्डिंग मशीन आहे, कुठेतरी खरेदी झाली असेल, चांगला व्यवसाय आहे. तर सध्या लोक खोदून पर्यावरण आणि पशुसंवर्धन तरी काय कामा शोधायला, तसं काही नाही आहे. ती मशीन मी खरेदी केली नाही. ती मशीन काय आहे मला माहीत नाही. माझ्या मंत्रिमंडळाच्या आधी खरेदी झाली असेल किंवा CSR मध्ये कुठेतरी दिली असेल, त्याची माहिती मी मागवलेली आहे. ती मशीन चांगली आहे, शहरामध्ये उत्तम कामाची आहे, बाहेरच्या येणाऱ्या दर्शन घेणाऱ्या लोकांसाठी कामाची आहे. की तुम्हाला प्रसाद घेऊन जायचे, तुम्ही तिथे 10 रुपयाचं कॉईन टाका, ती पिशवी घ्या, त्याच्यात सगळा प्रसाद घ्या आणि जा. जो माणूस इथे येण्यासाठी 2-4 हजार खर्च करतो तो 10 रुपये अजून करेल. पण रोज इथे दर्शनाला येणाऱ्याला काय गरज आहे त्या मशीनची. तुमच्या घरून तुम्ही पिशवी घेऊन या ना, कापडाच्या पिशवीचा प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की तुम्ही इथून पुढे माझ्या सत्कारासाठी कृपा करून ते बुके प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येऊ नका. प्लास्टिकच्या पिशवीसाठी रामदेव बंगल्यावर, यशस्वी बंगल्यावर प्रवेश नाही. तर जो प्लास्टिकची पिशवी घेऊन येईल त्यालाही प्रवेश नाही. ते प्लास्टिक लगेच काढलं तिथंच जायचं आत. तुम्ही लोक गेल्यानंतर रात्री माझ्या घरात स्वच्छता झाल्यावर इतकं प्लास्टिक उचलावं लागतं मला, तर माझ्या घरातून ना लोकांसारखे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण कसा उपयोग आहे. माझ्या घरातून मी प्लास्टिक बंद केली. माझ्या घरात आता भाज्या कपड्याच्या पिशव्यात आल्या पाहिजे, फुलं कपड्याच्या पिशव्यात आली पाहिजे, कुठल्याही वस्तू कपड्याच्या पिशव्यात आल्या पाहिजे. आणि त्यासाठी मी लोकांना असं आवाहन केलंय की कुठल्याही कार्यक्रमाला जाईल तर तुम्ही मला शाल, श्रीफळ, बुके वगैरे काही देऊ नका, 11 कपड्याच्या पिशव्या द्या. त्या पिशव्याने जमा करेल. कोणी प्लास्टिक घेऊन आलं की त्याला बाबा हे घे कपड्याची पिशवी. त्याच्या आधी सुरुवात म्हणून काय करता येईल, तुमच्या घरामधलं सगळं प्लास्टिक बाजूला करा आणि हे प्लास्टिक त्याची विल्हेवाट लावणाऱ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. नगरपालिकेची मी बैठक नंतर घेईनच. प्रत्येक गल्लीबोळामध्ये NGOनी, स्वयंसेवी संस्थांनी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्लास्टिक येणाऱ्या मी 1.5-3 दिवसामध्ये गोळा करा आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या लोकांकडे ते द्या. आता हे प्लास्टिकचे चहाचे कप, प्लास्टिकच्या त्या प्लेट, हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि मी पण प्रयत्न करेन. आता मी गोपीनाथ गडावर कार्यक्रम आहे, लोक महाराजांचं कीर्तन आहे, भोजन आहे, मी विनंती केली कोणीही प्लास्टिक तिथे येऊ नका. पण काही प्लास्टिक मुद्दावून चालते, तिथे टाकतील, त्याचा व्हिडिओ घेतील, हे चालत राहणार आहे. पण मी सांगितले प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या प्लेट्स वापरू नका. थोडं 5 रुपये महाग पडेल, पण जे महाग आपल्याला पडायला आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. खूप भयंकर परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवली जाईल. आज मी मेरू पर्वताकडे बघते किंवा आपल्या आजूबाजूच्या डोंगराकडे बघते, मला फार वाईट वाटतं. सगळे डोंगर तोडले तो यांनी, कोणी तोडले ते डोंगरच तोडून टाकले. अरे डोंगर नाही, वृक्ष नाही तर कसं चालेल हे सगळं. एखादी बिल्डिंग तोडली तर बिल्डिंग बनवू शकतो, पण डोंगर बनवू शकत नाही आपण. आज तुम्हाला वाटते कौतुक आम्ही झाडं लावायला, किती झाडं जगतात त्याच्यातले, कारण जमिनीमध्ये काहीच नाही जीव राहिले.
कारण जीव केव्हा राहील जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. तुम्ही जर तोडफोड केला तर ते जमीन सरकत जाईल. गंभीर विषय आहे हे आपल्याकडच्या लोकांना ऐका वाटत नाही. काय ज्ञान द्यायले ते बोला, इकडं रस्त्याचं बोला, सिमेंट रस्त्याचं बोला, हेच आपल्याला वाटतंय. हे नाही, हे पण महत्वाचं आहे, हे पण काम आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मैदानात ट्रस्टनी मला सहकार्य करावं. इथे जेवढे लग्न होतील, लग्नामध्ये लोक दागिने देतात, लग्नामध्ये लोक मानपान देतात, कूलर देतात, फ्रीज देतात, टी व्ही देतात, अक्षरशः रुखवत असं मानतात, त्याची स्पर्धा असते. हो काही ते बंदच होत नाही. ती गेली ना पोरगी बिचारी पिंपरी चिंचवडमधली रागवणीची. आपण त्याचं वरचेवर कमी व्हायचं तर वरचेवर जास्तच व्हायचं. म्हणजे आता मी बघते आमच्या मित्रांचे पोरांचे लग्न, बापरे असलं लग्न. आमचे लग्नाचे साईज मोठे होते पण त्याच्यामध्ये असं वाया चाललंय, वैभव चाललंय असं नव्हतं. गरीब लोक जेवत होते. हे जे वरचेवर चाललंय हे जरा कठीण. तर तुम्ही लग्न ज्यांना हॉल देणार आहे त्यांना प्लास्टिक, केटररला प्लास्टिक बंद, लग्नाला प्लास्टिक बंद, हे तुम्ही करा. प्लेट बँक सुरू करा. मी महाकुंभला गेले होते, करोडो लोक, जगात कुठे नाही आले एवढे लोक महाकुंभला आले, पण मी कचरा म्हणून पाहिला नाही. मी प्लास्टिकसाठी त्यांनी खूप चांगलं प्रयोजन केलं होतं आणि त्यांनी प्लेट बँक सुरू केली. ज्यांना कोणाला डोनेशन द्यायचंय ना त्यांनी स्टीलच्या प्लेट डोनेशन द्या. स्टीलच्या प्लेटच्या जेवढं आपण प्रचार करू म्हणजे या प्लास्टिकच्या प्लेट बनतो. छोटे छोटे विषय आहेत. आता जे